चमचमीत, लज्जतदार आणि तोंडाला पाणी आणणारा काजू पनीर मसाला. तर आज आपण याचीच रेसिपी पाहणार आहोत. चला मग बनवूया. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याचे असे मध्यम आकाराचे काप करून घेऊया. पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून हे सर्व पनीरचे तुकडे भाजून घेऊयात. एका बाजूने मस्त छान फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे. पनीरला जास्त हलवायचं नाही आहे, ते ब्रेक होऊ शकतं. थोडेसे आईस क्यूब घ्यायचे आहेत व त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यामध्ये आपण फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालायचे आहेत. थोडा वेळ हे असेच थंड होऊन द्यायचे आहेत. पनीर थंड होईपर्यंत आपण काजू भाजून घेऊयात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू घ्या. गोल्डन असा कलर येईपर्यंत मस्त असं तेलात खरपूस भाजून घ्या. आता एका प्लेटमध्ये हे काजू काढून घेऊया. एक लार्ज साईज कांदा कापून घ्यायचा आहे. छोट्याशा भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून त्यामध्ये हे कापलेलं कांद्याचे काप घालायचे आहेत. 8 ते 10 काजू घालून हे बॉईल करून घ्यायचं आहे. 100 ग्रॅम सुहाना काजू पनीर मसाल्याचं एक पॅकेट घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून हे छान असं मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता बॉईल केलेला कांदा व काजूची पेस्ट बनवून घेऊया. थंड झालेल्या पनीरच्या एक्सेस वॉटर काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल गरम झाल्यावर एक तमालपत्र वेलची घालायची आहे. एक मध्यम आकाराचा कांदा गोल्डन फ्राय करायचा आहे. त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. मसाल्यामध्ये मीठ असतं सो थोडंच मीठ घालायचं आहे. 1 चमचा कोल्हापुरी लाल तिखट. त्यामध्ये सुहानाची मिक्स केलेली पेस्ट घालायची आहे. हा मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये व्हाईट पेस्ट घालायची आहे. छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा. मसाल्याला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये काजू ॲड करा. पनीरचे तुकडे ॲड करा. हे सर्व एकजीव करून घ्या. अर्धी वाटी गरम पाणी ॲड करा. तूप किंवा बटर ॲड करू शकता. भरपूर प्रमाणात मस्त ताजी फ्रेश कोथिंबीर ॲड करा. ही ग्रेव्ही एकदम सॉफ्ट आणि क्रीमी बनते. वाह, काय छान दिसते आपली डिश. तोंडाला पाणी सुटलं असेल तर लगेचच बनवून घ्या काजू पनीर मसाला. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.